गुड मॉर्निंग. तर संडे स्पेशल आज बनवले आहे मी हे मस्त छान दिसायला जितके सुंदर तितकेच खायला पण चविष्ट असे कांदा पोहे. कारण एका ठिकाणी मी गेले होते पाहुण्यांच्या घरी, त्यांनी मला पोहे दिले होते संध्याकाळच्या नाश्त्याला. ते बिलकुल चांगले नव्हते, तर तुम्ही बघू शकताय. मग मी ठरवलं की मी माझ्या एक रेसिपी टाकल पोह्याची. ओके, सो पोहे कसे वाटतात काय वाटतात मला नक्की सांगा. तर मी तर ठेवलेलं आहे तेल गरम व्हायला. तर सगळ्यात आधी तेल गरम झाल्यावरती जिरी मोहरी घालायची. घातलेली आहे मी ही मोहरी, थोडीशी जिरी तुमच्या पोह्याच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही घालू शकता. माझे पोहे थोडेसेच आहेत त्यामुळे मी थोडंसंच घालते. तर इथे घेते मी कढीपत्ता स्वच्छ धुवा घाला. त्याच्यानंतर घाला हिरवी मिरची, कांदा. आणि काही जणांचे पोहे असे खूप असे हे होतात, गिद्ध होतात. काही जणांचे खूप कडक होतात थोड्या वेळ ठेवल्यावर. आणि काही जण पोहे गोड करतात, म्हणजे साखर घालून करतात. तर असं काहीही नाही करायचं. पोहे अगदी शेवटपर्यंत मऊ राहण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे, एक टिप सांगणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो मिरच्या मस्त फ्राय झाल्या आहेत आणि मला पोहे तिखट लागतात त्यामुळे मी मिरच्या थोड्या एक्स्ट्रा घातलेल्या आहेत. तुम्ही घालू शकतात तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढ्या. कांदा घातलेला आहे. कांदा मस्त फ्राय करून घ्या, शालो फ्राय करा मस्तपैकी छान. आणि कांदा फ्राय झाल्यावर काही जण पोह्यामध्ये शेंगदाणे घालतात, फुटाणे घालतात, खूप काही घालतात. मला शेंगदाणे वगैरे काही आवडत नाही. मला खूप साधे सिंपल पोहे आवडतात ज्याच्यामध्ये ह्या 4 ते 5 इन्ग्रेडियंट्स मला लागतात. सो मी एवढं घालूनच पोहे अगदी छान बनवते. व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि माझ्या रेसिपीजला तुम्ही खूप प्रेम देता, त्याबद्दल मनापासून खूप थँक्यू तुम्हा सर्वांचं. असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि मी सगळ्यांना खूप थँक्यू म्हणते, कारण तुम्ही खरंच व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स देत आहे माझ्या. तर चला आता मी सांगते स्पेशल इन्ग्रेडियंट्स काय आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथे आहे माझं स्पेशल टिप जी मी सांगत आहे, पोहे कसे मऊ राहतात शेवटपर्यंत. तर मी घालत आहे पोह्यामध्ये छान मस्तपैकी असं लाल टोमॅटो. काही जण घालत नाही टोमॅटो, मी घालते कारण टोमॅटोनी पोहे खूप वेळ मऊ राहतात. कारण टोमॅटोमध्ये जो ओलावा असतो तो पोह्यांना खूप जास्त वेळ ओला ठेवतो. आणि आता बघताय तुम्ही छान असं परतलेले आहेत कांदा आणि हिरवी मिरची. सो मी आता घातलेला आहे, एक टोमॅटो घातला आहे मी. छोटा होता त्यामुळे मी एक घेतला आहे. जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता, जेणेकरून जास्त टोमॅटो नको लागेला. तुमच्या पोह्याच्या क्वांटिटीवर तुम्ही सगळे मोजमाप ठेवून करू शकता. सो मी हे बिलकुल मोजमाप ठेवूनच बनवलेलं आहे. आता थोडंसं घालते मीठ. काही जण कांदा फ्राय झाल्यावर थोडंसं मीठ घालतात, पण मी तसं करत नाही. मी टोमॅटो घातल्यावर मीठ घालते, कारण टोमॅटोमध्ये त्याचा कांदा फ्राय झाल्यावर न घालता मी टोमॅटोमध्येच घातलेलं आहे मीठ, जेणेकरून टोमॅटोतला ओलावा मिठामुळे जास्त बाहेर येतो आणि पोहे खूप छान असे मऊ राहतात. सो असं करा, पोहे खूप छान लागतात. त्याचबरोबर यामध्ये मी अजून एक असतं माझं स्पेशलिटी, जी की लिंबाचा रस मी इथेच घालते. पण आता सध्या लिंबू नसल्यामुळे मी घालत नाही, तर स्किप केलेलं आहे. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला की लिंबू घालून पण कसे बनतात पोहे. सो हे बघू शकता, खूप छान प्रकारे असं मसाला त्याचा झालेला आहे पोह्याचा. आता हा मस्तपैकी फ्राय करून घेते व्यवस्थित, एकत्र करते मी हे सगळं. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे हलवून घ्या, व्यवस्थित मिक्सअप करा. टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्या. एकदम छान टोमॅटो पण फ्राय झाले पाहिजे, म्हणजे शिजले पाहिजे ह्याच्यामध्ये छान मस्तपैकी. तरच तो टोमॅटोचा रस पूर्ण पोह्यांमध्ये उतरतो आणि त्यामुळे ते पोहे खूप छान होतात. आता चवीनुसार हळद टाका, किती लागते तेवढी तुम्हाला. हळद मी घातलेली आहे. त्यानंतर मी ज्यावेळेला कांदा वगैरे कापत होते त्याच वेळेला मी पोहे पण धुवून ठेवले होते. आणि हो, पोहे कडक न होण्यासाठी किंवा असे गिद्ध होतात, चिकट होतात पोहे, एकमेकांना चिटकले जातं, तसं न होण्यासाठी एक स्पेशल आणखीन एक माझी टिप आहे तुम्हाला सगळ्यांना पोहे निवडायला. तर पोहे निवडताना कधी पण जाड पोहे असतात, थोडेसे ते साईजने जाड असतात, पातळ असतात, ते निवडा पोहे कधी पण, ते खूप छान बनतात. जे आता मी वापरले आहेत त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते कसे आहेत काय. तर आता हे फ्राय झालं, मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे कोथिंबीर. ही पण माझी तिसरी टिप आहे, जी मी फ्राय तेलामध्येच कोथिंबीर घालते, मला खूप आवडते. वरूनही घालते, असंही घाला, खूप छान लागतं.
कोथिंबिरीचा पूर्ण वास पोह्यांना लागतो, खूप छान असे लागतात पोहे. तर हे बघू शकता पोहे अशा प्रकारे मी धुवून ठेवलेले आहेत. धुतलेले पोहे अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत किंवा कडकही नाही, किती सॉफ्ट दिसतात ते बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे ते व्यवस्थित मी सगळे मिक्स करून घेतलेलं आहे. मी वरतून घातलेलं आहे मीठ. तुम्हाला चवीनुसार मीठ घाला, कारण ऑलरेडी तेलात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे लागेल तितकंच मीठ घाला. राहिलेली कोथिंबीर अशा प्रकारे वरतून घाला. उरलेली कोथिंबीर घातल्याच्यानंतर असं मस्त मिक्स करून घ्या, व्यवस्थित हलवून घ्या. बघताय किती छान असा कलर येतो आहे. आणि हो, पोहे कोणाला आवडतात नाश्त्यासाठी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कुठला दुसरा नाश्ता आवडत असेल तर तोही मला कमेंट करून सांगा, तेही मी बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि हे पोहे कसे वाटतात, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की यूट्यूबला सबस्क्राईब करा, फेसबुकला मला फॉलो करा, इंस्टाग्रामलाही मला फॉलो करा. सो मी माझ्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, सो गो अँड चेक. तर अशा प्रकारे हे मिक्स केलेलं आहे मी. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. अजिबात काही एक्स्ट्रा घातलेलं नाही. काही जण फुटाणे घालतात, शेंगदाणे घालतात, काहीही न घालता अगदी साध्या सिंपल वस्तू आहे ज्या घरातल्या हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता एवढंच घालून असे मस्त पोहे केलेले आहेत. तर हे पोहे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता हे थोडा वेळ ठेवूयात गॅसवर असंच गरम चांगलं मस्तपैकी ते गरम होण्यासाठी. आणि नंतर मी तुम्हाला दाखवते प्लेटिंग करताना की पोहे किती असे छान सुट्टे. तर अशा प्रकारे मी थोडं वेळ ठेवलेलं आहे ते गॅसवर. आता चला एक 5 मिनटं खूप झाले, 2 ते 3 मिनटं ठेवा मस्तपैकी असे मिक्स केल्यानंतर. एक फायनल लुक दाखवते मी तुम्हाला नक्की, तर ते तुम्ही बघू शकताय. सो चला अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. ते प्लेटिंग करूया. वाव किती छान. अशा प्रकारे मस्त सर्व करा हे पोहे. आणि कसे वाटतात, काय वाटतात नक्की सांगा, करून बघा. खूप काही मसाला न घालता असे साधे पोहे पण अगदी भन्नाट इतके चविष्ट लागतात ना, कारण ते जे जाड पोहे असतात ते जास्त चवीला असतात. आणि चव इन्हॅन्स करण्यासाठी मी इथं घालते हा लसूण शेव, जो की मी मार्केटमधून घेतलेला आहे. सो हा लसणाचा शेव मला खूप आवडतो पोह्यांसोबत खायला. सो मी नेहमी पोह्यांसोबत हा ठेवतेच. सो अशा प्रकारे मस्त गार्निशिंग करा वरतून. बघू शकताय किती छान. तर चला हे छान असे सुंदर असे पोहे तयार झालेले आहेत, जो की सगळ्यांना आवडणारा हा ब्रेकफास्ट आहे मॉर्निंगचा. सो संडे स्पेशल आहे माझा हा कांदा पोह्याचा ब्रेकफास्ट. सो चला कसा वाटला, काय वाटला कमेंट करा नक्की. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम असंच माझ्या व्हिडिओंना देत चला.